गावाचं नाव होतं वाठार, कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं पण माणुसकीनं भरलेलं गाव. या गावात एका जुन्या वाड्याच्या मागे अर्धवट पडलेल्या विहिरीच्या शेजारी एक लहानशी झोपडी होती. त्या झोपडीत राहत होती शांताबाई, एक सडपातळ शरीराची, काळसर वर्णाची पण डोळ्यात एक विलक्षण तेज असलेली विधवा महिला. वय अंदाजे 40शीत, पण चेहऱ्यावर पडलेल्या रेषांनी तिचं आयुष्य कसं झिजलंय हे सहज कळायचं. तिचं नवरा शांताराम 20 वर्षांपूर्वी रेल्वे अपघातात गेला. त्यावेळी ती गरोदर होती. गावात नातेवाईक होते, पण विधवेला आधार द्यायला कुणालाच वेळ नव्हता. तिने मुलाला पोटाशी धरून जगायचं ठरवलं आणि त्या दिवसापासून तिच्या झुंजीला सुरुवात झाली. गण्याचा जन्म झाला, गणेश शांताराम पाटील. शांताबाईनं त्याच्यावर आपल्या जीवापाड प्रेम केलं. ती झोपडीत राहत असली तरी तिचं स्वप्न मोठं होतं. माझा बाप दवाखान्यात गेला, पण माझा मुलगा डॉक्टर होणार. शांताबाई भांडी घासायची, शेतात कामं करायची, घरांघरांमध्ये पोळ्या लाटायची. कुणी आजारी असेल तर रात्रीचे पाय उचलून औषध आणायची. गावातली सगळी लेकरं तिला शांता मावशी म्हणायची. पण तीच मावशी रोज संध्याकाळी आपल्या झोपडीच्या चुलीपाशी गण्याला बसवून अभ्यास घ्यायची. गण्या हुशार होता. त्याचे डोळे आईसारखे तेजस्वी होते. शाळेत नेहमी पहिला यायचा, पण त्याच्या वहीवर अनेकदा भाताची डाग असायची, कारण आईकडे पैसे नसले की ती गण्याला भाकरसोबत वहीपाटीवरच अभ्यास करत घास भरवायची. एकदा गण्याच्या शाळेत पालकसभा होती. सगळे मुलांचे वडील आले होते, कोणी शिक्षक, कोणी शेतकरी, कोणी दुकानदार. पण गण्यासोबत आली शांताबाई, साधं पातळ नेसलेली, केसांमध्ये थोडंसं तेल, हातात जुनं कापडी पिशवी. तिच्या उपस्थितीवर कुणी हसत होतं, पण मुख्याध्यापकांनी गण्याचं नाव घेतलं आणि सांगितलं, हा मुलगा आमच्या शाळेचं नाव उजळवणार. गणेश पाटील, भविष्याचा डॉक्टर. शांताबाईच्या डोळ्यात पाणी आलं. तिने ते लपवत फक्त एवढंच म्हटलं, हे माझ्या नवऱ्याचं स्वप्न होतं, आता माझं आहे. गण्या हायस्कूलमध्ये गेला. अभ्यासात तो आणखी चमकू लागला. पण त्याच वेळी घरी अडचणी वाढू लागल्या. आईला एक दिवस भयंकर ताप आला. गावचा हाकीम म्हणाला, शरीर थकलंय, पण मन जिद्दीचं आहे. शांताबाईनं थोडं आराम घ्यावं, पण ती कुठं ऐकणार होती. मी आज थांबले तर उद्या मुलाचं स्वप्न थांबेल, असं म्हणत ती पुन्हा राबायला लागली. गण्यानं 12वीला भरपूर गुण मिळवले. त्याला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, तेही शिष्यवृत्तीनं. पण त्यासाठी त्याला मुंबईला जावं लागणार होतं. पहिल्यांदा गावाबाहेर जाणं, आईपासून दूर. पण शांताबाईनं डोळ्यात पाणी लपवत त्याला ट्रेनमध्ये बसवलं. ती म्हणाली, बाळा, जसं मी पोटासाठी झिजले तसं तू समाजासाठी झिज. पण स्वतःला विसरू नकोस. मुंबईतले दिवस गण्यासाठी खडतर होते. हॉस्टेल, अभ्यास, क्लिनिकल राऊंड्स. पण एका गोष्टीनं त्याचं मन सतत जिवंत होतं, आईनं पाठवलेली पत्र. त्यात केवळ शब्द नव्हते, तर तिचा श्वास, तिचा विश्वास होता. मागे गावात मात्र शांताबाईची तब्येत ढासळू लागली. तिच्या छातीत पाणी साचू लागलं. चालताना धाप लागत होती. शेजाऱ्यांनी सांगितलं, तुम्ही डॉक्टरकडे जा. पण तिनं नकार दिला. ती म्हणाली, गण्या परीक्षेला बसणार आहे, तो डॉक्टर होईपर्यंत मी बरीच आहे. एक दिवस ती बेशुद्ध झाली. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं आणि गण्याला फोन लावला. गण्या ताबडतोब गावात पोहोचला. हॉस्पिटलमध्ये आई ऑक्सिजनवर होती. तिचं शरीर अशक्त, पण चेहरा शांत. गण्यानं तिचा हात धरला. आई, मी आलोय. तू लवकर बरी होशील. शांताबाईंनी डोळे उघडले. हलकसं हसत म्हणाल्या, बाळा, माझं काम झालं. आता तुझं सुरू होईल. त्या रात्री शांताबाईंनी शेवटचा श्वास घेतला. गण्या तिच्या मांडीवर डोकं ठेवून खूप रडला. पण दुसऱ्या दिवशी तो पुन्हा उभा राहिला. 5 वर्षांनी गण्या डॉक्टर झाला. डॉक्टर गणेश शांताराम पाटील. पण त्यानं शहरात राहणं नाकारलं. तो गावात परत आला. त्याने आपल्या आईच्या झोपडीच्या जागी एक रुग्णालय उभारलं, शांतामाई आरोग्य मंदिर. तिथं कोणताही गरीब रुग्ण पैसे न देता उपचार करतो. दर रविवारी तो मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेतो. आज गावात शेकडो मुलं त्याचं नाव घेऊन अभ्यास करतात. आपणही डॉक्टर व्हायचं, शांता मावशीसारख्या आईसाठी. दर सकाळी डॉक्टर गण्या झोपडीच्या मागच्या कोपऱ्यात एक दिवा लावतो आणि आईच्या फोटोसमोर नमस्कार करतो. तो मनात फक्त एवढंच म्हणतो, आई, आज मी जे काही आहे
ते तुझ्या झिजलेल्या हातांचं पुण्य आहे. मी अजून झिजेन. पण आता कुणीही उपाशी, आजारी किंवा दुर्लक्षित राहणार नाही. हीच तुझी खरी समाधी.